खामगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अण्णाभाऊ साठे यांचा अनधिकृत पुतळा अज्ञात व्यक्तींनी उभारल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पुतळा अनधिकृत असल्यामुळे तो हटवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. मात्र समाजबांधवांनी यास तीव्र विरोध दर्शविला. समाजातील काही प्रतिनिधींनी ठाम भूमिका घेत पर्यायी जागा निश्चित होईपर्यंत पुतळा हटवू देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव वाढल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून काहींनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान प्रशासन आणि समाजबांधव यांच्यात चर्चा सुरू असून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित पुतळ्यासाठी योग्य व कायदेशीर जागा निश्चित करण्याबाबतही विचारमंथन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. अनधिकृत पुतळा हटवण्याबाबत प्रशासनाने समाजबांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही प्रतिनिधींनी ठाम भूमिका घेत चर्चेस नकार दिला. पर्यायी जागा निश्चित होईपर्यंत पुतळा हटवू न देण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे प्रशासन हतबल झाले असून तणाव कायम आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, तहसीलदार सुनील पाटील, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार, शिवाजीनगर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहिरकर यांच्यासह पोलीस पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.